नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, EPS 95 पेन्शन धारकांसाठी आजची मोठी बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना म्हणजे EPS 95 अंतर्गत मिळणारे किमान 1000 रुपयाचे मासिक निवृत्ती वेतन अत्यंत अपुरे असून ते ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाला धक्का देणारे असल्याचे मत संसदीय समितीने व्यक्त केले आहे. समितीने केंद्र सरकारला या पेन्शनमध्ये तातडीने आणि वाजवी वाढ करण्याची शिफारस केलेली आहे. 12 वर्षापासून पेन्शनमध्ये वाढ नाही. मित्रांनो, कामगार व रोजगार विषयक संसदीय स्थायी समितीने आपल्या अनुदानाच्या मागण्या 2026-27 या अहवालात नमूद केले आहे की सप्टेंबर 2014 पासून EPS 95 अंतर्गत किमान मासिक पेन्शन 1000 रुपयावर स्थिर आहे. दरम्यान महागाई, आरोग्य खर्च आणि राहणीमानाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून सध्याची रक्कम निवृत्तांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही. समितीने स्पष्ट शब्दात म्हटलेले आहे की आजच्या आर्थिक परिस्थितीत 1000 रुपयाचे निवृत्ती वेतन हे केवळ अपुरेच नाही तर हानिकारक ठरते. त्यामुळे या रकमेचा तातडीने पुनर्विचार करून सन्मानजनक वाढ करणे आवश्यक आहे. 7500 रुपयाच्या पेन्शनची मागणी. मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारक आणि विविध संघटनांनी किमान मासिक पेन्शन 7500 रुपये करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे. यासाठी नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे 3 दिवसाचे आंदोलनही करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर संसदीय समितीची शिफारस महत्वाची मानली जात आहे. सरकारकडून आर्थिक सहाय्य सुरूच. मित्रांनो, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने समितीसमोर मांडलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार EPS 95 योजनेसाठी आधीपासून आर्थिक सहकार्य देत आहे. यामध्ये EPFO सदस्यांसाठी 1.16% योगदान तसेच 1000 रुपयाचे किमान पेन्शन सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय मदतीचा समावेश आहे. तथापि या सर्व बाबींचा विचार करूनही EPS 95 अंतर्गत मिळणाऱ्या किमान पेन्शनचा तातडीने आढावा घेऊन त्यात वाजवी वाढ करावी अशी ठाम भूमिका संसदीय समितीने मांडलेली आहे. लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा वाढल्या. मित्रांनो, संसदीय समितीच्या या शिफारशीमुळे देशभरातील लाखो EPS 95 पेन्शनधारकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. केंद्र सरकार यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.